नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओपासून आपण इयत्ता 6वीचे गणित विषयाचं पुस्तक आपण सुरू करतोय। जर आपण इयत्ता 6वीच्या गणित पुस्तकाचा विचार केला तर इयत्ता 6वीचं पुस्तक हे दोन भागामध्ये विभागलेलं आहे। याच्यामध्ये भाग 1 आहे आणि भाग 2 आहे। तर या भाग 1 मध्ये एकूण 9 प्रकरणांचा समावेश आहे, तर भाग 2 मध्ये देखील एकूण 9 प्रकरणांचा समावेश आहे। असे मिळून एकूण 18 प्रकरणापासून हे इयत्ता 6वीचं पुस्तक बनलेलं आहे। तर या 18 प्रकरणापैकी ज्या पहिल्या भागामध्ये जे 9 प्रकरण आहेत, त्या पहिल्या भागातील 9 प्रकरणापैकी जे पहिलं प्रकरण आहे भूमितीतील मूलभूत संबोध, त्या प्रकरणाला आपण या आजच्या व्हिडिओपासून आता सुरुवात करतोय। तर आपण आता त्यातला जो पहिलं प्रकरण आहे भूमितीतील मूलभूत संबोध, त्याला आपण आता सुरुवात करूया। पहिल्या प्रकरणाचं नाव आहे भूमितीतील मूलभूत संबोध। जर आपण या प्रकरणाच्या नावामध्ये जर हा सुरुवातीचा 3 अक्षरांपासून बनलेला जर शब्द पाहिला की ज्याचं नाव आहे भूमिती। सर्वात प्रथम आपण भूमिती म्हणजे काय हे समजून घेऊ। भूमिती ही एक गणित या विषयाची शाखा आहे की ज्या शाखेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे आकृत्यांचे आकार असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्यांचा आपण अभ्यास या भूमिती या विषयामध्ये करतो। जर या भूमिती विषयाचा उल्लेख जर आपण पाहिला तर याचा उल्लेख हा इयत्ता 5वी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेकरता किंवा इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये देखील या भूमिती या संकल्पनेचा किंवा या शाखेचा आपल्याला एक उल्लेख दिसतो किंवा या शाखेची ओळख आपल्याला दिसते। जर इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा विचार केला तर याच्यासाठी एकूण 7 प्रश्न आणि 14 गुणांचं हे एक वेगळं क्षेत्र इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आहे। तर या भूमिती या विषयाचा अभ्यास करत असताना किंवा भूमिती विषय आपण शिकत असताना आपल्याला काही मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे की ज्या इयत्ता 6वी मध्ये आपण एकूण 5 मूलभूत संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहे। त्या 5 मूलभूत संकल्पना म्हणजे कोणत्या? पहिली संकल्पना आहे ज्याचं नाव आहे बिंदू, दुसरी संकल्पना आहे रेषा, तिसरी आहे रेषाखंड, नंतर चौथी संकल्पना आहे किरण आणि 5वी संकल्पना आहे ती म्हणजे प्रतल। आता या 5 संकल्पना आपल्याला या भूमिती विषयामध्ये किंवा भूमिती विषयाची सुरुवात करत असताना किंवा इयत्ता 6वीचं गणित विषयाच्या पुस्तकाची सुरुवात करत असताना या 5 संकल्पना आपल्याला व्यवस्थित अभ्यासायच्या आहेत। तर आता आपण एक एक करून म्हणजे बिंदूपासून सुरुवात करून आपण या 5ही संकल्पना आपण डिटेलमध्ये अभ्यासूया। यातील पहिली संकल्पना आहे बिंदू। जर या बिंदू संकल्पनेचा विचार केला तर याला इंग्लिशमध्ये नाव आहे बघा पॉइंट, म्हणजे बिंदू या संकल्पनेला इंग्लिशमध्ये नाव आहे पॉइंट। तर सर्वात प्रथम आपल्याला बिंदू म्हणजे काय हे समजून घ्यायचंय। तर आता इथं सुरुवातीला मी तुम्हाला व्याख्या सांगितल्यानंतर या 5ही संकल्पनांची व्याख्या पाठ करणं अपेक्षित नाही, तर फक्त या 5 संकल्पना काय आहेत हे फक्त आपल्याला समजून घ्यायचे आहेत। तर आता बिंदूची जर व्याख्या आपण पाहिली तर बिंदू म्हणजे काय, तर कोणताही एखादं टोकदार साधन घ्या, मग ते पेन असेल, पेन्सिल असेल किंवा कोणतेही टोकदार साधन असेल, तर त्या साधनाचा वापर करून कोणत्याही पृष्ठभागावर काढलेले एक ठिपका किंवा टिंब म्हणजेच बिंदू होय। नंतर जर या बिंदूला नाव देत असेल की समजा मी या ठिकाणी एम हे कॅपिटल लेटर वापरलं तर याचं वाचन करत असताना याचं वाचन करावं लागतं आपल्याला बिंदू एम, हे असं या बिंदूचं वाचन झालं की पहिली संकल्पना झाली ती म्हणजे बिंदू। नंतर दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे रेषा, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये लाईन असं म्हणतो। तर ही झाली दुसरी संकल्पना। आता काय आहे बघा, आता जसं की आपण बिंदू ही संकल्पना पाहिली तसंच जर आपण या ठिकाणी 2 बिंदू काढले, वेगवेगळे बिंदू काढले आणि जर या बिंदूला एकाला ए नाव दिलं आणि एकाला बी नाव दिलं, जर ए हा बिंदू बी या ठिकाणी किंवा बी या बिंदूला जोडला आणि तिथून पुढे जर मी हा बी बिंदूच्या बाजूने किंवा उजव्या बाजूकडे मी ती अजून रेघ वाढवली आणि इकडे पण एक रेघ वाढवली, तर ही अशी अमर्यादपणे जर आपण इकडे या बाजूला सुद्धा आणि या बाजूला सुद्धा जर आपण वाढवू शकत असू तर त्यासाठी आपण दोन्हीकडे बाणाच्या स्वरूपामध्ये त्याला दर्शवतो। याचा अर्थ काय, हे बाणाचं चिन्ह हे दाखवतं की ही जी बाजू आहे किंवा ही जी रेघ चाललेली आहे तर ती अमर्यादपणे आपण कितीही वाढवू शकतो, तशीच ती या बाजूलाही अमर्यादपणे कितीही वाढवू शकतो। म्हणजे काय, तर या 2 बिंदूंना वाढवून आता जे बाण दर्शवलेले आहे, ही जी आकृती तयार झालेली ती आकृती तयार झालेली ती कशाची, रेषेची आकृती आहे। म्हणजे रेषेची व्याख्या जर आपण करायला गेलो, रेषा ही एक भूमितीतील सरळ आकृती असून ज्या आकृतीची दोन्ही बाजू या अमर्यादितपणे आपण कितीही वाढवू शकतो त्या आकृतीला आपण रेषा किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण लाईन असं म्हणतो। आता
तसं बिंदू एम आपण याचं वाचन केलं किंवा नामकरण केलं, तसं आपण रेषेला नामकरण हे दोन प्रकारे करू शकतो. पहिलं, मी ते एक वेगळी रेषा काढतो. समजा ही रेषा काढली आणि या जर रेषेच्या शेजारी मी स्मॉल लेटर लिहिलं इंग्लिश मधलं, हे की एकच फक्त लेटर लिहिलं, तर ह्याचं वाचन करताना मी रेषा यल असं वाचन करतो. आणि जर अशीच एक वेगळी रेषा काढली आणि जर या रेषेवरती कोणतेही दोन बिंदू मी जर दाखवले की जे रेषेच्या या जे बाण दर्शविलेले त्याच्या आतमध्ये असतील आणि हे जे नाव आहे ते बाणाच्या बाहेर असेल, तर एक नाव दिलं तर रेषा यल झालं. हे कॅपिटल लेटर देऊन जर दोन बिंदू दाखवले तर याचं वाचन हे रेषा पी क्यू असेल किंवा रेषा क्यू पी असेल, दोन्हीही वाचन बरोबर आहेत. याचा अर्थ रेषेचं वाचन आपण दोन प्रकारे करू शकतो. एकच स्मॉल लेटर लिहून किंवा दोन कॅपिटल लेटर लिहून किंवा दोन बिंदू त्या रेषेवरचे दर्शवून आपण त्याचं नामकरण करू शकतो. तर हे बिंदू आणि रेषा ह्या दोन मूलभूत संकल्पना झाल्या. आता याच्यानंतर जी रेषाखंड किंवा प्रतल, किरण या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना पाहण्याच्या अगोदर या दोन संकल्पनांशी संबंधित काही मूलभूत अजून संकल्पना आहेत की ज्या आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता आपण त्या संकल्पना पाहूया. आता या दोन मूलभूत संकल्पनांच्या नंतर त्या दोन मूलभूत संकल्पनांवर आधारित ज्या काही अजून मूलभूत संकल्पना आहेत तर त्या आपण बघूया. समजा जर या ठिकाणी मी या व्हाईट बोर्डवरती जर एक बिंदू काढलेला आहे असा, जर समजा या बिंदूतून जाणाऱ्या जर रेषा आपण काढत राहिलो 1 2 3 4 अशा आपण कितीही रेषा काढल्या तरीही त्या बिंदूतून जाणाऱ्या आपण कितीही रेषा काढू शकतो. म्हणजे एखादी अशा कितीही रेषा काढल्या तरी अजून त्याच्यामध्ये रेषा कधीही आपण काढू शकतो. याचा अर्थ जर एक बिंदू दिला असेल आणि त्या एक बिंदूतून किती रेषा काढता येतील असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असेल असंख्य किंवा अनंत. म्हणजे जर एक बिंदू असेल आणि एका बिंदूतून जर आपण रेषा काढत असेल तर त्या अशा रेषा आपण कितीही रेषा काढू शकतो. याचा अर्थ एका बिंदूतून आपण असंख्य रेषा काढू शकतो. आता जर समजा आपण असाच एक बिंदू काढलेला आहे आणि त्या बिंदूतून समजा आपण अशा दोन रेषा काढल्या किंवा दोन पेक्षा जर जास्त रेषा काढल्या आणि त्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेषा जर एकाच बिंदूतून जात असतील तर त्या सर्व रेषांना आपण एक संपाती रेषा असे म्हणतो. त्या सर्व रेषांना आपण एक संपाती रेषा असे म्हणतो. म्हणजेच त्यांना इंग्लिश मध्ये आपण कॉन्करंट लाईन्स असं म्हणतो. म्हणजे एक संपाती रेषा म्हणजे काय समजून घ्या. जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेषा जर एकाच बिंदूतून जात असतील तर त्या रेषांना आपण एक संपाती रेषा असे म्हणतो किंवा त्याच रेषांना आपण इंग्लिशमध्ये कॉन्करंट लाईन्स असं म्हणतो. आणि त्या सर्व रेषा ज्या बिंदूतून जातात त्या बिंदूला आपण संपात बिंदू असं म्हणतो. त्या बिंदूला आपण संपात बिंदू असं म्हणतो किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण पॉइंट ऑफ कॉन्करन्स, त्याला इंग्लिशमध्ये आपण पॉइंट ऑफ कॉन्करन्स असं म्हणतो. तर याच्यामध्ये आता तुम्हाला एक संपाती रेषा आणि संपात बिंदू ही संकल्पना समजलेली असेल. ज्या बिंदूतून या दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेषा ज्या बिंदूतून जाणार आहेत त्या बिंदूला संपात बिंदू म्हणणार. तर त्या रेषांना आपण एक संपाती रेषा असं म्हणणार. एक बिंदू असेल तर त्याच्यापासून आपण त्याच्यातून जाणाऱ्या अनंत किंवा असंख्य रेषा काढू शकतो. तसंच समजा जर दोन बिंदू दिले तर त्या दोन बिंदूतून जाणाऱ्या आपण किती रेषा काढू शकतो. तर समजा हा पहिला बिंदू आहे ए, दुसरा बिंदू आहे बी. तर याच्यातून जाणारी जर आपण पहिली ही एक रेषा काढली की या ए आणि बी या दोनही बिंदूतून ती जाते, तर ही जी आता जी काढणारी आपण जी काही काढलेली रेषा आहे ती रेषा सोडून अजून अशी दुसरी रेषा आपण याच्यामध्ये काढू शकतो का की जी रेषा बिंदू ए आणि बिंदू बी दोघांमधूनही जाईल. तर तशी रेषा आपण काढू शकत नाही. याचा अर्थ जर दोन बिंदू दिले असतील तर फक्त आपण एक आणि एकच रेषा काढू शकतो आणि एका बिंदूतून जाणारे आपण जर रेषा काढायला गेलो तर ते किती असतील, अनंत किंवा असंख्य रेषा असतील. ह्या झाल्या रेषा आणि बिंदू या दोघांचे मिळून अशा चार संकल्पना. म्हणजे कोणत्या? पहिली, एक बिंदू असेल तर आपण किती रेषा काढू शकतो, अनंत. दुसरी, दोन बिंदू असतील तर किती रेषा काढू शकतो आपण, फक्त एकच. तिसरी संकल्पना एक संपाती रेषा म्हणजे काय, आणि चौथी संकल्पना संपात बिंदू कशाला म्हणायचं. ह्या झाल्या चार संकल्पना. आता उरलेल्या फक्त अशा दोनच आहेत त्याच्या संदर्भात, त्या एक आपण आता दोन संकल्पना पाहूया. आता ज्या दोन उरलेल्या संकल्पना आहेत की ज्या बिंदू आणि रेषा याच्याशी संबंधित आहेत तर त्या आपण आता दोन संकल्पना बघूया.
समजा मी या ठिकाणी असे 5-6 बिंदू काढले, ते जर बिंदू असे काढले मी, तर त्याला समजा मी नावं दिली ए, बी, सी, डी, ई आणि एफ, असे आपण इथं 6 बिंदू काढलेले आहेत. आता आत्ताच आपण काय पाहिलं की 2 बिंदूतून आपण फक्त एक आणि एकच रेषा काढू शकतो. जर मी हा ए आणि सी जर असा बिंदू जोडला तर आपण 2 बिंदू जाणारी एक रेषा काढली. त्याचबरोबर हा डी आणि हा सी जोडला तर अशी एक रेषा काढली. नंतर हा बी आणि एफ जोडून अशी एक रेषा आपण काढू शकतो. त्याचबरोबर एफ आणि ई जोडून ही एक रेषा काढू शकतो. परंतु जर मी ही रेषा ही जी सी रेषा आहे जर इकडे मी पुढे वाढवली तर ती रेषा बरोबर ई मधून पण जाते. याचा अर्थ ही रेषा ए पासून निघाली सी पर्यंत आली, सी पासून पुढे निघाली ई पर्यंत आली. याचा अर्थ ही जी ए ई ही जी एकच रेषा झाली किंवा हा जो रेषाखंड आपण पुढे बघणारच आहे, ही जी एक रेषा झाली तर त्या रेषेवरती ए, सी आणि ई हे 3 बिंदू आले. म्हणजेच काय, जर हे 3 बिंदू एका रेषेवरती आले तर याचा अर्थ या 3 बिंदूंना आपण एक रेषीय बिंदू असे म्हणतो. या 3ही बिंदूंना आपण एक रेषीय, या 3ही बिंदूंना आपण एक रेषीय बिंदू असं म्हणतो. मग एक रेषीय बिंदूंची व्याख्या काय, तर ज्यावेळी 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू एकाच रेषेवर असतात त्या सर्व बिंदूंना आपण एक रेषीय बिंदू म्हणतो. आणि ज्यावेळेस 3 किंवा म्हणजे त्यावेळेस दिलेले बिंदू हे एका रेषेवरती नसतील, 3 किंवा 3 पेक्षा जास्त दिलेले बिंदू जर एका रेषेवरती नसतील तर त्यांना आपण नैक रेषीय बिंदू म्हणतो. उदाहरणार्थ काय, समजा हा डी एक बिंदू घेतला, नंतर सी एक घेतला आणि एफ एक बिंदू घ्या, की जसं की आपण या डी पासून सी पर्यंत एक रेष काढू शकलो, परंतु तीच रेष आपण पुढे वाढवून एफ मधून आपल्याला रेष घालवता येत नाही किंवा ती जात नाही. याचा अर्थ काय, डी, सी, एफ हे 3ही बिंदू हे एक रेषीय आहेत का, तर नाहीत. तर ते कसले बिंदू आहेत, ते नैक रेषीय बिंदू आहेत. तर त्या बिंदूंना आपण नैक रेषीय बिंदू असं म्हणतो. म्हणजे एक रेषीय बिंदूची व्याख्या काय, 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू जर एकाच रेषेवरती असतील तर त्या बिंदूंना आपण एक रेषीय बिंदू म्हणतो. आणि जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू हे एका रेषेवरती नसतील तर त्यांना आपण नैक रेषीय बिंदू असं म्हणतो. ह्या झाल्या आपल्या बिंदू आणि रेषा यावर आधारित सर्व मूलभूत संकल्पना. आता पुढचा मुद्दा बघूया आपण, तो म्हणजे कोणता, रेषाखंड. तिसरी संकल्पना आहे ती कोणती, ती कोणती संकल्पना आहे तर ती आहे रेषाखंड. रेषाखंड यालाच आपण इंग्लिशमध्ये लाईन सेगमेंट म्हणतो. लाईन सेगमेंट. आता जसं की आपण रेषेची व्याख्या पाहिली, 2 बिंदू जर आपण एकमेकांना जोडले आणि ते जर 2 बिंदू आपण त्याच पुढे जर आणखीन वाढवू शकत असेल तर या ठिकाणी आपण बाण दाखवतो. याचा अर्थ बाण दर्शवला म्हणजे काय, तर ही ज्या दोन्ही बाजूचे जे रेषाखंड आहे किंवा दोन्ही बाजूची जी रेषा आहे ती आपण असंख्य किंवा अमर्यादितपणे वाढवू शकतो. परंतु या रेषाखंडामध्ये काय, तर समजा एक बिंदू घेतला आणि दुसरा घेतला की ज्याला आपण पी आणि क्यू नाव देऊया. जर हे जर 2 बिंदू एकमेकांना आपण जोडले तर या बिंदूंपासून आपण पुढं क्यूच्या पुढे किंवा या पीच्या पाठीमागे आपण ही जी रेख आहे ती वाढवू शकत नाही. याचा अर्थ पीला आणि क्यूला ही जी रेख आहे ती मर्यादित होते. याचा अर्थ पी बिंदूपाशी आणि क्यू बिंदूपाशी ही जी रेख आहे ती संपते. तर त्यामुळे आपण या पी बिंदूला आणि क्यू बिंदूला यांचे अंत्यबिंदू असं म्हणतो. आणि हे जे अंत्यबिंदू आहेत हे जर अंत्यबिंदू क्यू आणि पी असतील तर त्या तयार होणाऱ्या आकृतीला आपण रेषाखंड किंवा इंग्लिशमध्ये आपण लाईन सेगमेंट म्हणणार. म्हणजे आकृती वरची आणि ही खालची याची जर तुलना केली तर याच्यामध्ये दोन्हीही बाजू अमर्यादित होत्या. जर याच्यामध्ये दोन्हीही बाजू या मर्यादित असतील, याची आपल्याला लांबी मोजता येते रेषाखंडाची, परंतु रेषेची लांबी मोजता येत नाही. जसं की याचा मध्यबिंदू सुद्धा काढता येईल आपल्याला, म्हणजे याचा बरोबर मधोमध कुठे आहे हे काढता येईल, परंतु या रेषेचा मध्यबिंदू काढता येत नाही. जरी आपण या ठिकाणी असा मध्यबिंदू अंदाजे घेतला परंतु तरीही ही रेषा इकडे वाढवू शकतो, त्यावेळेस हा मध्यबिंदू या ठिकाणी राहणार नाही, किंवा इकडे वाढवली तरी हा मध्यबिंदू या ठिकाणी राहणार नाही. याचा अर्थ रेषेचा मध्यबिंदू काढता येत नाही. त्याचबरोबर रेषेची लांबी सुद्धा मोजता येत नाही. रेषाखंडाची लांबी मोजता येते, रेषाखंडाचा मध्यबिंदू पण काढता येतो. आता जसं की
या रेषेला नामकरण पाहिलं तसं आपण या रेषाखंडाला नामकरण बघूया. जसं की पी आणि क्यू हे रेषाखंडाचे अंत्यबिंदू असतील आणि पी आणि क्यू याचा वापर करून आपण याला रेषाखंड पी क्यू म्हटलं तरी चालेल किंवा रेषाखंड क्यू पी म्हटलं तरी चालेल किंवा रेषाखंड शब्द लिहिण्याऐवजी फक्त जर आपण रेख असा शब्द लिहिला तरी चालतो. मग रेख पी क्यू किंवा रेख क्यू पी असं सुद्धा चालेल. याचा अर्थ आपण अशा 4 प्रकारे हे नाव लिहू शकतो. या चारीचाही उल्लेख एकच आहे की हा झाला तुमचा रेषाखंड पी क्यू. आता इथं समजा एक 2 बिंदू होते मग त्याला आपण ए आणि बी नाव देऊया. की जर समजा आपण ए आणि बी या 2 बिंदूंचा विचार केला तर मगाशी आपण याचं वाचन असं पाहिलं की रेषा ए बी वाचन केलं तर ही रेषा झाली. परंतु जर याचंच वाचन आपण जर रेख ए बी असं केलं तर बरोबर आपण हा एवढा जो भाग आहे तेवढाच भाग आपण पकडणार रेख किंवा रेषाखंडामध्ये. त्यावेळेस ए च्या हा डावीकडचा भाग आणि बी च्या उजवीकडचा भाग आपण विचारात घेणार नाही. जर आपण रेख ए बी हा विचार केला तर हा भाग पूर्ण निघून जाईल, फक्त एवढा विचार करणार. आणि जर रेषा ए बी चा विचार केला तर हा पूर्ण भाग आपण विचारात घेणार. म्हणजेच याचा अर्थ रेषाखंड हा रेषेचाच एक भाग असतो असं म्हणलं तरी आपल्याला इथं चालेल. कारण याच्या मधला भाग म्हणजे हा रेषाखंड झाला आणि पूर्ण म्हणजे रेषा झाली. अशी आपली तिसरी संकल्पना झाली रेषाखंड. चौथी संकल्पना पाहूया की ज्या संकल्पनेचं नाव आहे किरण, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये रे असं उल्लेख करतो किंवा रे असं म्हणतो. आता ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला एक उदाहरण घ्यायचंय किंवा एक वस्तू वापरायची की ज्याला आपण मराठीमध्ये विजेरी असं म्हणतो तर इंग्लिशमध्ये त्याला आपण बॅटरी असं म्हणतो. जर त्या आपण बॅटरी चालू केली तर बरोबर त्या बॅटरीची जी प्रकाशाची किरण आहे ती बरोबर अशी पडतात बघा. तर आता याचा आणि याचा उदाहरण किंवा याचा संबंध कसा लावायचा आपल्याला, तर ही जी प्रकाशाची किरण आहे तर ती सुरुवात या ठिकाणी होणार आहेत आणि जाणार आहे ती या दिशेने. म्हणजे याचा अर्थ ती इथून पाठीमागे तर येणार नाहीत, इथून पुढे जाणार आहेत. तर याचा अर्थ काय की याचा आणि याचा संबंध कसा लावायचा की समजा जर आपण असा एक रेषाखंड सुरुवातीला काढला, जर इथं त्याचे अंत्यबिंदू असतील आणि जर आपण याचीच एका बाजून जर आपण असं बाणाने दर्शवलं आणि एका ठिकाणी जर आपण शिरोबिंदू किंवा त्याचा एक बिंदू घेतला, शिरोबिंदू म्हणण्यापेक्षा एक बिंदू घेतला तर याच्याशी याची तुलना होते का बघा की ह्या बॅटरीची जी प्रकाशाची किरण ती बरोबर एकाच दिशेला पुढे वाढत जाणार आहेत. या दिशेला मात्र त्यांचं सुरुवात आहे किंवा या दिशेपासून या ठिकाणापासून त्यांची सुरुवात होणार आहे. मग याचा अर्थ हा बिंदू म्हणजे या जी आकृती काढली त्याची सुरुवात झाली आणि इकडे बाण दर्शवतो. याचा अर्थ ही किती पण आपण पुढे वाढवू शकतो. म्हणजेच याची एक बाजू ही मर्यादित आहे, दुसरी बाजू ही अमर्यादित आहे. तर समजा मी याला ओ नाव दिलं, इथे एक असं पी नाव दिलं तर हा झाला किरण. ही झाली आकृती किरण आणि याचं वाचन असतं किरण ओ पी, हे त्याचं वाचन झालं. आता याच्यामध्ये जो सुरुवातीचा बिंदू आहे त्यालाच दुसरं एक नाव आहे आणि त्याला आपण म्हणतो आरंभ बिंदू किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण ओरिजिन असं म्हणतो. तर हा आरंभ बिंदू या किरणाचा झाला की जिथून हा किरण सुरुवात करतोय आणि हा त्याचा पुढे वाढत जाणारा हा बिंदू झाला. परंतु हा किरण ओ पी हे वाचनच फक्त योग्य आहे. जर तुम्ही याचं वाचन जर किरण पी ओ असं जर केलं पी ओ तर हे वाचन चुकीचं आहे. कारण किरण या कृतीचं वाचन करत असताना सुरुवातीचा बिंदू हा नेहमी आरंभ बिंदू किंवा सुरुवातीला ज्याला आपण स्टार्टिंग पॉइंट म्हणतो इंग्लिशमध्ये किंवा ओरिजिन म्हणतो तर तोच आपण सुरुवातीला घ्यायचा. आणि जर किरण ओ पी हे वाचन त्याचं योग्य असेल, किरण पी ओ हे वाचन चुकीचं असेल. परत एकदा जर आपण परत एक रेषेची आकृती काढली, या ठिकाणी परत मी के बिंदू घेतला, या ठिकाणी एल बिंदू घेतला आणि जर याचा उल्लेख मी किरण के एल असा केला, किरण के एल असा जर उल्लेख केला किंवा जर मी असे आकृती लिहिली तर सुरुवात होणार के पासून आणि ती एलच्या बाजूने वाढवलं जाऊ शकतं. म्हणजे त्यावेळेस हा भाग आपला विचारात घेणार नाही. के पासून सुरू होऊन तो एल कडे पुढं तसाच अमर्यादितपणे वाढत राहणार. आणि जर या ठिकाणी मी किरण एल के याचा जर उल्लेख केला किंवा असा जर उल्लेख केला तर एल पासून म्हणजे एल हा त्याचा सुरुवातीचा म्हणजे आरंभ बिंदू असणार. त्यामुळं एल पासून सुरू होऊन तो के च्या इकडे तो वाढवला जाणार. याचा अर्थ एल च्या उजवीकडचा भाग आपण विचारात घेणार नाही. म्हणजे या आकृतीवरून रेषा के एल म्हटलं तर आकृती वेगळी होईल
रेषाखंड किंवा रेख केल म्हटलं आकृती वेगळी होईल, किरण केल म्हटलं आकृती वेगळी होईल, आणि किरण यल के म्हटलं आकृती वेगळी होईल. असा हा यांच्यामधला फरक झाला. अशा आपले 4 मूलभूत संकल्पना झाल्या. आता शेवटची मूलभूत संकल्पना ती म्हणजे प्रतल, ती आता आपण पाहूया. यातली 5वी मूलभूत संकल्पना आहे प्रतल, की ज्या प्रतल संकल्पनेला आपण इंग्लिशमध्ये प्लेन असं म्हणतो. आता प्रतल म्हणजे काय, तर उदाहरण घ्या, समजा हा व्हाईट बोर्ड आहे. या व्हाईट बोर्डचा पूर्णतः जो पृष्ठभाग आहे तो सपाट आहे. जर पृष्ठभाग सपाट असेल तर त्या सपाट पृष्ठभागाला गणित भाषेमध्ये किंवा गणिती भाषेमध्ये आपण प्रतल असं म्हणतो. प्रतल म्हणजे काय, तर सपाट पृष्ठभाग असेल तर त्या सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेमध्ये आपण प्रतल असं म्हणतो, की ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्लेन असं म्हणतो. उदाहरणार्थ समजा मी त्रिकोणी आकाराचं असं एक प्रतल काढलं, किंवा हे एक चौकोनी आकाराचं असं एक प्रतल काढलं, तर प्रतल नेहमी हे त्रिकोणी किंवा चौकोनी असू शकतं का, किंवा ज्याला 3 किंवा 4 बाजू असू शकतात का, तर नाही. प्रतल हे समजा आपण वर्तुळाकार जर एखादं ठिकाण किंवा असं एखादी आकृती काढली तर हे देखील प्रतल आहे. त्याला समजा जर आकार असा दिला, आपण कसाही आकार दिला, तर हा प्रतल आहे का, तर हो. फक्त काय आहे की याला अट एकच आहे की त्याचा पृष्ठभाग कसा पाहिजे, सपाट पाहिजे. तर पृष्ठभाग सपाट असेल तर ते प्रतल असतं. प्रतलाला बाजू हे काही ठराविक नाही, त्याला बाजू कितीही असू शकतात, जसे की 3 असतील, 4 असतील, 7 असतील, 8 असतील, कितीही बाजू असू शकतात, तर त्याला आपण प्रतल म्हणतो. फक्त तो पृष्ठभाग सपाट पाहिजे. आता जर समजा याला असे जर मी बाण दाखवले या ठिकाणी, तर याचा अर्थ असा होतो की ह्या ज्या पृष्ठभाग, समजा हा त्रिकोणी आकाराचा एक प्रतल आहे, तर याचा अर्थ हे जर 3 बाण दाखवले तर याची ज्या 3 बाजू आहेत या प्रतलाच्या, तर त्या 3ही बाजू अमर्यादित आहेत. म्हणजे या बाजू ही बाजू मी कितीही लांबू शकतो, ही कितीही वाढवू शकतो, ही कितीही वाढवू शकतो. म्हणजे हे दिसताना जरी एवढं त्रिकोण आपल्याला दिसला तरी हे प्रतल हे अमर्यादित आहे. याचा अर्थ या प्रतलाची प्रत्येक बाजू अमर्यादित आहे, आणि प्रत्येक प्रतलाची प्रत्येक बाजू अमर्यादित असते. प्रत्येक प्रतल आपण सर्व बाजूंनी कितीही प्रमाणात वाढवू शकतो. म्हणजे प्रतलाच्या सर्व बाजू अमर्यादित असतात. परंतु आपण आकृतीमध्ये जर समजा एखादं प्रतल दाखवलं तर त्या ठिकाणी आपण बाण दाखवत नाही. याचा अर्थ बाण जर आपण त्या ठिकाणी दाखवले नाहीत तर याचा अर्थ ते प्रतल मर्यादित आहे असा अर्थ होत नाही, तर ते प्रतल अमर्यादित राहतं. फक्त ती आकृती दर्शवताना आपण त्या बाणाचा उल्लेख करत नाही. तर असा हा झाला प्रतलाचा बेसिक अभ्यास किंवा बेसिक त्याच्याबद्दलची माहिती झाली. हा झाला म्हणजे 5वी ही जी संकल्पना होती प्रतल. तर अशा प्रकारे आपण 5 मूलभूत संकल्पना संपवल्या. आता फक्त एक संकल्पना बाकी, ती म्हणजे समांतर रेषा. आता ती आपण संपूया आणि त्यानंतर यावर आधारित आपण उदाहरणं पाहूया. 5 मूलभूत संकल्पनेनंतर समांतर रेषा ही एक आपल्याला मूलभूत संकल्पना पाहायची, की ज्या संकल्पनेला आपण इंग्लिशमध्ये पॅरलल लाईन्स असं म्हणतो. आता याच्या अगोदरची जी संकल्पना पाहिली ती होती म्हणजे प्रतल. तर आता समांतर रेषा या संकल्पनेची किंवा समांतर रेषेची व्याख्या पाहताना प्रतल हा शब्द सुद्धा त्या व्याख्येमध्ये येत असल्यामुळे प्रतल आणि समांतर रेषेचा भरपूर असा संबंध आहे. तर समांतर रेषेची व्याख्या काय आहे, समजा ही एक मी रेषा काढली आणि समजा अशी एक रेषा काढली. सध्या आपण त्या रेषेकडे पाहताना त्या रेषा एकमेकांना छेदलेल्या दिसतात का, तर उत्तर असणार नाही. परंतु आपण सुरुवातीला पाहिले की रेषा ही सर्व किंवा दोन्ही बाजूनी अमर्यादित आहे. म्हणजे हीच रेषा वरची मी या बाजूला वाढवू शकतो, त्याचबरोबर ही रेषा मी या बाजूला वाढवू शकतो, आणि या दोघांचा छेद या ठिकाणी होऊ शकतो. याचा अर्थ काय की या जर 2 रेषा मी पुढे वाढवल्या तर कुठे ना कुठे म्हणजे कोणतरी बिंदूला ते छेदणार आहेत. दुसरी एक 2 रेषा काढू आपण. समजा ही एक रेषा काढली आणि ही एक रेषा काढली, आणि जर या 2 रेषा समजा अशा एकदम सरळ असतील आणि या जर 2 रेषा मी या बाजूला वाढवल्या किंवा ही रेषा वरची वाढवली किंवा या बाजूला वाढवल्या, तर दोन्हीही रेषा जर मी कितीही वाढवल्या तर त्या रेषा दोन्हीही रेषा एकमेकांना छेदत नाहीत. फक्त आणि फक्त त्याच्यापेक्षाही महत्वाचा मुद्दा, या दोन्ही रेषा ह्या एकाच प्रतलात असायला हव्यात. जर त्या रेषा वेगवेगळ्या प्रतलात असतील तर त्या समांतर रेषा आहेत की नाही याच्याबद्दल आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. जर ह्या 2 रेषा एकाच प्रतलात असतील आणि त्या 2 रेषा जर एकमेकींना कधीच छेदत नसतील तर त्या 2 रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. आता 2 ऐवजी जर 3 रेषा असतील तर यांना समांतर रेषा म्हणणार का, तर हो.
जर या 3 रेषा एकाच प्रतलात असतील आणि तीनही रेषा एकमेकींना कितीही वाढवल्या तरी कधीही छेदत नसतील तर त्या तीनही रेषा या परस्परांना समांतर रेषा असतात. आणि समजा उदाहरण जर आपण घेतलं की ही जी वरची रेषा आहे ती समजा रेषा L आहे आणि दुसरी रेषा M आहे. जर या दोन रेषा एकाच प्रतलात असतील एकमेकींना छेदत नसतील तर समांतर रेषा म्हणणार. आणि याचा जे उल्लेख किंवा लिहिण्याचं स्वरूप असं असतं, पहिल्यांदा आपण म्हणणार रेषा L आणि दुसरी रेषा आहे रेषा M. आणि जर या रेषा परस्परांना समांतर असतील तर फक्त यांच्यामध्ये दोन अशा उभ्या रेषा आपण दाखवणार आणि याचं वाचन असं होणार रेषा L समांतर रेषा M असं याचं वाचन झालं. तर असा हा समांतर रेषेचा जो मुद्दा आहे तो झाला. आता आपण या प्रकरणामध्ये म्हणजे भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणामध्ये इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये सराव संच 1 जो दिलेला आहे तो आपण आता त्यातली उदाहरणं पाहूया. सराव संच 1 मधील हे पहिलं उदाहरण आहे. शेजारील आकृतीवरून नावे लिहा. म्हणजे एक रेषे बिंदूंची नावं लिहायची किरण, रेषाखंड आणि रेषा यांची नावं लिहायची या आकृतीचं निरीक्षण करून. आता आपण जर पहिला मुद्दा पाहिला तर तो आहे एक रेषे बिंदू. आपण एक रेषे बिंदूंची व्याख्या अशी पाहिली होती की 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू जर एकाच रेषेवरती असतील तर त्या बिंदूंना आपण एक रेषे बिंदू असं म्हणतो. आता जर इथं MOT ही जर पूर्ण MT रेषा पाहिली तर MOT एकाच रेषेवरती आहेत. म्हणजे बिंदू M नंतर O आणि T हे तीनही बिंदू हे एक रेषीय आहेत. नंतर यानंतरचा दुसरा जो संच आहे एक रेषे बिंदूंचा तो कोणता असेल बघा. RN ही पण एक रेषा आहे की ज्या रेषेवरती नंतर O हा एक बिंदू येतो. म्हणजे बिंदू RON हे तीनही बिंदू एका रेषेवरती आहेत. म्हणजेच बिंदू R O आणि N हे तीनही बिंदू नंतर एक रेषे आहेत. म्हणजे एक रेषे बिंदूंचे आपल्याला दोन गट मिळाले. पहिला MOT दुसरा RON हे झाले पहिलेच आपलं उत्तर. एक रेषे बिंदूंची नाव आपण लिहिली. दुसरा मुद्दा बघा याच्यामध्ये किरण लिहायचे. आता आपण किरण याची व्याख्या आपण अशी पाहिली होती की एक बाजू मर्यादित असते दुसरी बाजू अमर्यादित असते. तर या ठिकाणी आता किरण किती असणार आहेत बघा. पहिला आहे किरण OS, नंतर किरण OT, पुढे आहे किरण ON, नंतर किरण OP, नंतर किरण OM आणि OR. OM आणि OR हे सर्व किरण झाले. एकूण 6 किरण या ठिकाणी दिसतात. आपण त्यांची नावं लिहिली. तिसरा मुद्दा आहे रेषाखंड. रेषाखंड म्हणजे जर रेषाखंड MT म्हटलं त्याला आपण रेख असंही म्हणू शकतो. रेख MT तरी चालेल. रेख RN म्हटलं तरी चालेल. नंतर रेख OP म्हटलं तरीही चालेल. कारण OP चा उल्लेख केला रेख म्हणून तर त्यावेळेस आपण P च्या पुढचा भाग विचारात घेणार नाही. फक्त O पासून P पर्यंतचा भाग विचारात घेणार. म्हणजे OP, OM घेऊ शकतो, OR घेऊ शकतो, OS आहे, OT आहे आणि ON आहे. फक्त त्याच्या अगोदर एक शब्द लिहिणं गरजेचं आहे तो म्हणजे आहे रेख किंवा रेषाखंड. जर आपण किरण हा शब्द विचारात घेतला तर या बिंदूच्या पुढचा जो भाग आहे की जो अमर्यादितपणे आपण वाढवू शकतो त्याचा विचार करावा लागेल. आणि जर रेख हा शब्द घेतला तर या बिंदूच्या पुढचा बिंदू किंवा पुढचा जो भाग आहे त्याचा आपण विचारात किंवा तो भाग विचारात घेणार नाही. फक्त O पासून N पर्यंतचा आपण भाग विचारात घेऊ. तर असे झाले हा तिसरा मुद्दा. त्यानंतर चौथा जो आहे तो म्हणजे रेषा. रेषा आपण पाहिली होती की रेषा MT ही एक आहे रेषा MT आणि दुसरी एक रेषा आहे ती म्हणजे कोणती बघा RN. आता या आकृतीमध्ये दुसरी कोणती रेषा दिसत तिसरी कोणती रेषा दिसत नाही. रेषा MT आणि रेषा RN या दोन रेषा झाल्या. अशा आपण या चारही मुद्द्यांची आपण नावं हे किंवा त्याची उदाहरणं आपण इथं लिहिलेली आहेत. हे झालं आपलं सराव संच 1 मधील पहिलं उदाहरण. आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊ. हे आहे दुसरं उदाहरण. खालील रेषेची वेगवेगळी नावे लिहा. रेषा दिलेली आपल्याला अशी रेषा काढून दिली त्याच्यावरती 4 बिंदू दिलेले. या ठिकाणी L हे नाव दिलेलं आहे. आता आपण सुरुवातीला पाहिलं होतं की जर या बिंदूंचा विचार केला नाही आणि फक्त हे स्मॉल लेटरचा विचार केला तर आपण पहिला प्रकार जो आपण पाहिला होता नाव देण्याचा रेषेला तर तो असेल रेषा L. या प्रकारे आपण एक रेषेचं नाव देऊ शकतो. त्यानंतर दुसरा प्रकार बघा. तर समजा आपण A बिंदू पासून जर सुरुवात केली तर AD म्हणजे रेषा AD हे एक नाव देऊ शकतो. त्यानंतर यालाच रेषा AC असं सुद्धा नाव आपण देऊ शकतो.
रेषा AC, त्यानंतर चौथं रेषा AB हे सुद्धा नाव देऊ शकतो. कारण आपण फक्त काय केले बघा, हा A बिंदू असाच ठेवला, AD हे एक नाव दिलं, त्यानंतर AC हे एक नाव दिलं आणि AB हे एक नाव दिलं. या सर्व रेषांची आपण जी नावं देतोय ती सगळी नावं ही एकाच रेषेला आहेत, फक्त वेगवेगळी नावं आहेत. जसं की वर दिले बघा, खालील रेषेची वेगवेगळी नावे लिहा, म्हणजे रेषा एकच आहे, फक्त नावं वेगळी आहेत. जसं की A पासून झालं. आता पुढं 5व्या क्रमांकाला जर समजा मी म्हटलं रेषा BD तरी चालेल, नंतर रेषा BC असं म्हटलं तरी चालेल. आता C बिंदू पासून जर आपण घेतलं तर रेषा CD असं म्हटलं तरी चालेल. तर अशा आपण 7 प्रकारे नाव देऊ शकतो. जसं की A पासून सुरू करून D घेतला, AC घेतला, AB घेतला, B पासून सुरू करून BD घेतला, BC घेतला आणि C पासून सुरू करून D घेतला. म्हणजे अशा आपण एकूण 7 प्रकार नाव देऊ शकतो. अशी ही एकच रेषा, फक्त नावं वेगवेगळी आहेत. हे झालं आपलं दुसरं उदाहरण. आता आपण तिसरं उदाहरण पाहूया. सराव संच 1 मधील तिसरा प्रश्न, जोड्या लावा. अ गट दिलेला आहे आणि हा ब गट म्हणजे A गट आहे, B गट आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला या A गटामध्ये आकृती आहेत, B गटामध्ये त्याची नावं आहेत. तर योग्य आकृतीला योग्य नाव किंवा त्याच्यावरून त्याचा कोणत्या आकृतीला कोणती जोडी लागेल हे आपल्याला ओळखायचंय. जर पहिली आकृती असेल तर दोन्ही बाजूंना अमर्यादित आहे, दोन्ही बाजूंना अमर्यादित असेल तर ती आकृती असते रेषेची. तर रेषा C म्हणजे C चा पर्याय आहे तो रेषा, तर याला हा C चा पर्याय लागेल, म्हणजे ही रेषेची आकृती आहे. दोन्ही बाजूंना अंत्यबिंदू आहेत, तर ही दोन्ही बाजू मर्यादित आहेत, तर ही आहे रेषाखंडाची आकृती, तर याला असेल D पर्याय. नंतर ही आकृती प्रतलाची आहे, तर याला असेल प्रतल म्हणजे कितवा पर्याय, B म्हणजे दुसरा पर्याय. आणि ही बाजू एका बाजूला मर्यादित म्हणजे हा आरंभ बिंदू आहे, हा अमर्यादित आहे, म्हणजे आकृती आहे किरण, तर तो आहे पर्याय क्रमांक A. म्हणजे CDBA असा हा याचा क्रम असेल आणि ह्या आकृत्या आणि अशा ह्या योग्य जोड्या असतील. हा झाला प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 4 की जो त्या सराव संच 1 मधला तो शेवटचा प्रश्न आहे, तो आपण आता बघूया. सराव संच 1 मधील चौथा प्रश्न की जो शेवटचा प्रश्न आहे, आकृतीचे निरीक्षण करा. समांतर रेषा, एक संपाती रेषा आणि संपात बिंदू यांची नावे लिहा. तर सुरुवातीचा पहिला मुद्दा आपण बघू, समांतर रेषा. आता समांतर रेषांची नावं कोणती कोणती बघा. रेषेला इथं रेषा P, रेषा Q एका स्मॉल लेटरचा वापर करून त्यांनी रेषेला नाव दिलेलं आहे. तर ही जी B रेषा आहे, B रेषा, नंतर M रेषा आणि ही Q रेषा, या 3 रेषा बघा एकमेकांना आपल्याला समांतर दिसतात. तर या ठिकाणी असणाऱ्या 3 रेषा असतील रेषा B, रेषा M आणि रेषा Q. या 3 रेषा आहेत ज्या की या रेषा एकमेकींना समांतर आहेत. आणि याच्याच मध्ये अजून एक रेषेचा जो आहे किंवा तिला आपण इथं 2 क्रमांक टाकू, हा 1 मधला, हा 1 आणि अजून 2 रेषा आपल्याला समांतर दिसतात. तर आपण रेषा A ही एक पाहिली आणि रेषा P ही एक पाहिली, म्हणजे ही एक रेषा आणि ही एक रेषा. जर ह्या 2 रेषांचं निरीक्षण केलं तर या रेषा सुद्धा एकमेकींना समांतर आहेत, त्यामुळे रेषा A आणि रेषा P या समांतर आहेत. आता यांचंच आपण लिखाण असं पण करू शकतो बघा, की रेषा B समांतर रेषा M समांतर रेषा Q. हे झालं पहिलं त्याचं लिखाण किंवा त्याचं वाचन. नंतर रेषा A समांतर रेषा P, ही एक सुद्धा जोडी आहे की ज्याचं आपण लिखाण असं करू शकतो, रेषा A समांतर रेषा P. समांतर रेषेची ही 2 उदाहरणं झाली. तर त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे एक संपाती रेषा. ज्यावेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूमध्ये एकत्र येतात किंवा छेदतात त्यावेळेस त्यांना एक संपाती रेषा म्हणतात. तर या ठिकाणी A, B, C या 3ही रेषा म्हणजे रेषा A, B, C या 3ही रेषा एक संपाती आहेत. त्याचबरोबर जर रेषा AC आपण म्हटलं तर ही पूर्ण आडवी रेषा होईल, किंवा रेषा AD म्हटलं तर ही पूर्ण आडवी रेषा होईल. त्यामुळे ह्याला रेषा AC असं जरी लिहिलं तरी ही यांची एक संपाती रेषा आहे, कारण ही रेषा किंवा ह्या 4ही रेषा याच बिंदूमध्ये एकत्र येतात. नंतर या C बिंदूमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा 2 रेषा एकत्र येतात, त्या म्हणजे कोणत्या, M ही एक रेषा आणि रेषा AC ही पण किंवा रेषा AD घ्या, ही याच बिंदूमध्ये एकत्र येते. त्यामुळं यांची जर जोडी आपण अशी लिहिली रेषा M आणि रेषा AC तरी चालेल, की ज्या एक संपाती रेषा आहेत. त्याचबरोबर तिसरा मुद्दा जर आपण इथे घेतला तर
रेषा पी क्यू आणि रेषा एडी ह्या सुद्धा परत काय झाल्या, रेषा पी, रेषा क्यू आणि रेषा एडी या सुद्धा परत एक संपाती रेषा झाल्या. अशी झाली आपली एक संपातीची ही 3 उदाहरणं. आणि शेवटचा आहे तो म्हणजे संपात बिंदूंचे आपल्याला नाव लिहायचे. तर संपात बिंदूचं पहिलं नाव आहे ते म्हणजे कोणता, ए बिंदू, म्हणजे बिंदू ए. त्यानंतर दुसरा बिंदू आहे तो म्हणजे बिंदू सी, हा सुद्धा संपात बिंदू होतो. कारण का, तर रेषा एम ही एक आणि रेषा ए सी किंवा रेषा एडी या दोन रेषांचा हा एक छेदन बिंदू आहे किंवा एकाच ठिकाणी येतात रेषा छेदतात, त्यामुळे बिंदू सी पण होईल. आणि तिसरा बिंदू आहे तो म्हणजे बिंदू डी, हा सुद्धा संपात बिंदू आहे की त्याच्यामध्ये 3 रेषा एकत्र येतात. असा हा झाला सराव संच 1 मधील चौथा आणि शेवटचा प्रश्न. तर अशा प्रकारे आपला जो पहिला धडा आहे भूमितीतील मूलभूत संबोध हा इयत्ता 6वीतील गणित विषयाचा पहिला धडा आपला या ठिकाणी संपतो.